परदेशात जात नाही ना, परप्रांतात जातात. परप्रांतात म्हणजे इतर राज्यात. आपले राज्य इंटिग्रेट आहे, या राज्यातून त्या राज्यात, त्या राज्यातून त्या राज्यात. आपले खूप लोक इतर राज्यात आहेत महाराष्ट्राची. ती जर यादी केली ती फार मोठी आहे. त्यामुळं आपले लोक विदेशातही खूप आहे, आपले लोक इतर राज्यात आहे, आपले लोक महाराष्ट्राचे लोक हे अनेक राज्यामध्ये चांगल्या उच्च स्थानावर आणि आहे. फक्त आता हा इंटर राज्यातला प्रश्न असल्यामुळं ही तर आज गणना करता येणार नाही की बाबा इथला रोजगार तिथे, तिथला रोजगार तिथे. आता हे गोष्ट खरी आहे की आपलं सरकार हे 17 लाख कोटी रुपयाचे नवीन MOU करून या राज्यातल्याच लोकांना रोजगार मिळावा, शेती उद्योग व्हावेत, याकरता आपण अनेक योजना करतो आहे, पायाभूत सुविधा उपलब्ध करतो आहे. पण ही गोष्ट खरी आहे की आपल्याला अधिक या ठिकाणी स्थानिक लोकांना 80% रोजगार मिळावा, याकरताची भूमिका जी राज्य सरकारने कायदा करून केलेली आहे, त्या भूमिकेला अजून जास्तीची त्या ठिकाणी त्या भूमिकेला अजून मजबूत करण्याची गरज आहे. तर मला वाटतं की 80% रोजगारांना स्थानिक लोकांनी त्या ठिकाणी रोजगार केला पाहिजे. जसं नागपूरमध्ये बघा आपण की साधारण पकडलं तर नागपूरमध्ये जे काही प्रकल्प आहेत तो स्थानिकच त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर रोजगार लोकांना उपलब्ध झाला आहे. काही ठिकाणी मात्र जिथे थोडा जास्त मॅनपॉवर लागतो, जिथे पहिल्या टप्प्याच्या बांधकामात, जसं आता कोराडी वीज प्रकल्प आहे, या वीज प्रकल्पामध्ये ज्याचं कॉन्क्रीटचं बांधकाम आहे, इरेक्शन आहे, फॅब्रिकेशन आहे, याच्यामध्ये हाय स्किल्ड टेक्निशियन लागतात, हाय स्किल्ड इलेक्ट्रिशियन लागतात, हाय स्किल्ड वेल्डर लागतात. समजा तो महाराष्ट्रात नसेल तर बाहेरून येतो, इथे हाय स्किल्ड काम असतं, याच्यात टेक्नॉलॉजीमध्ये वेगवेगळ्या कंपन्या एक्सपर्ट आहेत, त्यामुळे ते लोक आपले घेऊन येतात. मात्र एकदा स्टेशन सुरू झालं की स्थानिक लोकांनाच रोजगार मिळतो. आधी फाउंडेशन वगैरे काम उभं करण्याकरता हाय टेक्निकल क्वालिफाईड लोक लागतात. त्यामुळं आपापल्या कंपन्या, हैदराबाद मेक असेल तर हैदराबादचे लोक येतात, चेन्नईच्या कंपनी टेंडर भरलं चेन्नईचे लोक येतात. जे स्थानिक जे पहिला ढाचा तयार करण्याकरता मात्र वेगवेगळ्या राज्याचे लोक या ठिकाणी येतात. मात्र प्रोजेक्ट पूर्ण झाल्यावर त्या प्रोजेक्टची करता लागणारा माणूस हा स्थानिक असतो. पहिल्या टप्प्याच्या शिबिरमध्ये 22 लाख परिवारांना आम्ही परवापर्यंत लाभ दिला आहे. आता 8 मे आणि 15 मे, म्हणजे 15 मे आता आहे, 8 मे आहे, 2 शिबिर बाकी आहे. पहिल्या टप्प्यातलं 4 झाला आहे. 6 शिबिराची योजना आम्ही केली होती. या 2 टप्पा 15 मेला अंतिम आकडा येईल. आता आम्ही विचार करतो आहे की 15 मे नंतर जिल्हास्तरीय शिबिर घ्यायचा. आता आम्ही मंडळ स्तरावर घेतले. जिल्हास्तर शिबिरामध्ये मी स्वतः दिवसभर राहणार आहे. त्यामध्ये महसूल विभाग आणि इतर राज्यातले विभाग, सर्व विभागाच्या ज्या सर्व्हिसेस आहेत त्या सर्व्हिसेस आम्ही ईज ऑफ डुईंग बिझनेसच्या माध्यमातून घरोघरी पोहोचवण्याचा विचार करतो आहे. शासनाने जे निर्णय घेतलेला आहे ते निर्णय लोकाभिमुख आहे. त्या निर्णयाचा फायदा महाराष्ट्राच्या जनतेला झाला पाहिजे. केवळ सरकारने कायदे करून किंवा निर्णय करून चालणार नाही, त्या निर्णयाची अंमलबजावणी मात्र खाली पण झाली पाहिजे. याकरता छत्रपती शिवाजी महाराजस्व अभियानाची भूमिका आली आणि त्यामुळं लोकाभिमुख शासनाची भूमिका आली. मला असं वाटतं की पुढच्या 3 वर्षामध्ये राज्यातल्या प्रत्येक व्यक्तीला त्यांची सेवा हमी जो कायद्याने आम्ही दिली आहे ती सेवा आम्ही देणार आहोत. आणि निश्चितपणे मला विश्वास आहे की आमचं महसूल प्रशासन याकरता सज्ज आहे. आता याच्यामध्ये एक मोठा निर्णय आहे, त्यामुळे आम्ही याच्यावर चर्चा करू. पण जास्तीत जास्त शेतकऱ्यांना कशी मदत करता येईल. अल्निनोचा प्रभाव आहे, दुष्काळ परिस्थिती येऊ शकते अशी स्थिती आहे. त्यामुळं जास्तीत जास्त विचार 4 डेव्हलपमेंटचे काम कमी झाले चालतील, तर सरकारी शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहण्याचा विचार करते, विचार केला आहे. थोड़ा क्राइसिस तो है,
थोड़े आप अगर पूरे इंटरनेशनल कंट्री का विचार करें, जिस प्रकार से वहाँ सिलेंडर में रेट में बढ़ोतरी हुई है, हमारी सरकार ने कम से कम मेंटेन रखा है। थोड़ा मोटा चलेगा, लेकिन निश्चित रूप से इसमें केंद्र सरकार पूरी तरह से काम कर रही है। मुझे लगता है कि बहुत ज़्यादा अब इसमें कैसा कम हो, इसका भी सरकार विचार कर रही है। 2000 से लेकर 3000 पे 1000 रुपए की बढ़ोतरी। हाँ, मैं वही कहा कि थोड़ा इंटरनेशनल लेवल का आपको मालूम है कि क्या पूरे विश्व की परिस्थिति है। बाकी कंट्री का विचार किया तो वहाँ तो 10 पट, 20 पट, 40 पट बढ़े हैं। हमारी सरकार ने कम से कम उसको मेंटेन रखकर थोड़ी मोटी बढ़त तो होगी, क्योंकि ये तो जो इंटरनेशनल क्राइसिस है आपको मालूम है। सर, खताचं आता खरीप हंगाम आहे, खताचा आधी शॉर्टेज आहे, लिंकिंगचा दबाव आतापासून कंपन्यांकडून येत आहेत आणि ते शेतकऱ्यांच्या माती मारलं जात आहे. आता युरिया DAP 50 किलोची बॅग घेतली तर 10 किलोचं लिंकिंग दिलं जातं, पण त्याचा भुरळ शेतकऱ्यांवर बसतो. नाही, आता आम्ही याच्याकरता पथकं तयार केलं आहे मोठ्या प्रमाणावर. मी 1-2 ठिकाणी जाणार आहे, आमचे आमदार जाणार आहे, आमचे लोकप्रतिनिधी जाणार आहे. शेतकऱ्याची फसवणूक होऊ देणार नाही. शेतकऱ्याची फसवणूक सरकार होऊ देणार नाही, कोणी किती दबाव टाकला तरी. मुंबई सोडून तुम्ही महाराष्ट्रामध्ये 1500 स्क्वेअर फूट ज्या पद्धतीनं काही असं इन्व्हेस्टमेंट असेल सरकारी जमिनीवर ते लिगलाइज करण्याचा निर्णय घेतला. सोशल मीडियावरती टीका होऊ लागली आहे, पण त्याचे नियम जे आहेत ते खूप कडक आहे. कारण की कुठल्याही पद्धतीनं त्या ठिकाणी दुकान असेल, कमर्शियल फार्मसी सोडून कुठल्याही पद्धतीनं काही लिगलाइज होणार नाही. तुमचं आव्हान काय सरकारला की योजना जी आहे त्याचे नियम अत्यंत कडेकोर पद्धतीने, जर कोणी त्याच्यात अवैध पद्धतीनं घर बांधलं, काही बांधलं, ते पाडून टाकलं जाईल. या राज्यामध्ये 2011 पूर्वी 1 जानेवारी 2011 पूर्वी गावागावामध्ये शेतकरी, शेतमजूर, एका घराचे 2 घरं झाले, त्यांनी गावाच्या बाहेर घर बांधलं. ही योजना अशा लोकांकरता आहे. कोणी परप्रांतीय येईल आणि तो घर बांधेल असं नाही. या राज्यात राहणारा, राज्याच्या जनगणनेमध्ये असणारा, राज्याच्या विकासाचा महत्त्वपूर्ण पाया असणारा, त्याला प्लॉट नाही म्हणून त्यांनी अतिक्रमण केलं असेल सरकारी जागेवर, आणि ती सरकारी जागा ही रहिवासी क्षेत्रामध्ये येत असेल. सरकारी जागा आहे पण रहिवासी क्षेत्रामध्ये, ती इंडस्ट्रीयल, ॲग्रिकल्चर कुठल्या झोनमध्ये नाही आणि गावाला लागून आहे, गावठाणाला. अशा जागा, त्यावर झालेलं अतिक्रमणं, 1 जानेवारी 2011 पूर्वी झालेलं अतिक्रमणं, 1,500 फुटापर्यंत अतिक्रमणं कायदेशीर करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. एवढंच नाही, त्यांची रजिस्ट्री सुद्धा आम्ही करून देणार आहे. 1,000 रुपयात रजिस्ट्री करून देणार. आता लोकांच्या मनात संभ्रम आहे की ज्या ठिकाणी आपल्याला नजूलच्या मोठे मोठे वसाहती आहेत, त्या ठिकाणी एकंदरीत SRA करून मोठ्या इमारती बांधून त्या ठिकाणी लोकांना शिफ्ट करणं हाही पर्याय दिलेला आहे. ज्या ठिकाणी तुम्ही अतिक्रमण रेग्युलाइज करू शकणार नाही, त्या ठिकाणी तुम्ही ग्रुप हाऊसिंग करू शकता. रस्ते नाही आहे, त्या ठिकाणी अतिक्रमण कायदेशीर करून देण्याचा जो कायदा आहे, अशा वेळी ग्रुप हाऊसिंग करा, SRA करा, माळाची स्कीम करा. CSR मध्ये एखाद्या वेळी एखादा मोठा बिल्डर येऊन त्याला वाटलं की 50 घरं बांधून द्यायच्या लोकांना सरकारी जागेवरच्या. फ्लड डॅमेज एरिया आहे, तिकडे फ्लड लाईन आहे, फ्लड लाईनमध्ये आम्ही रेग्युलाइज करणार नाही, परप्रांतीय रेग्युलाइज करणार नाही. 1,500 फुटाच्या वर असेल तर तोडून टाकू. किंवा शेवटी या राज्यामध्ये काहीतरी एकदा सिस्टीम लागली पाहिजे आणि लोकांना कळलं पाहिजे की 2011 पूर्वी राहत असेल तरच मिळणार आहे, 2011 नंतर राहत असेल तर मिळणार नाही. त्यामुळे 2011 म्हणजे आजपासनं विचार करा तुम्ही, इतका जुना रहिवासी महाराष्ट्राचा असेल, त्याला कसं देश उधळला लावता येईल. तुम्ही त्याचं मतदान घेता, मतदान मागच्या वेळी सांगता की तुमचं घर करून देऊ, तुमचा पट्टा देऊ, तुम्ही आम्हाला मतं द्या, आणि मतं घेतल्यावर मात्र तुम्ही त्यांना कसं वाऱ्यावर सोडणार. आणि तुम्ही वचन दिलं आहे, आणि वचन देत असताना आपण हे नाही म्हटलं की त्याच ठिकाणी देऊ. सर्वांसाठी घरे, प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये सर्वांसाठी घरे योजना आहे, पण हे बांधताना ज्या ठिकाणी आम्ही अधिकृत करू शकत नाही, ज्या ठिकाणी फ्लड लाईन आहे, ज्या ठिकाणी फॉरेस्ट आहे, ज्या ठिकाणी सरकारचे प्रोजेक्ट आहे, ज्या ठिकाणी इंडस्ट्रियल बेल्ट आहे, ज्या ठिकाणी कॉमर्शियल आहे, ज्या ठिकाणी त्या ठिकाणी व्यावसायिक वापर आहे, असं करणार नाही. रहिवासी वापर असलेला एरिया, अशा ठिकाणी हे घर कायदेशीर होणार आहे. मानधन रस्त्याची योजना आणली, काही ठिकाणी महसूल यंत्रणा शेतकऱ्यांना सहकार्यच करत नाही. हिंगणघाट समुद्रपूरचा भाग आहे, बरोड्याचा काही भाग आहे, शेतकऱ्यांच्या तक्रारी आहे की स्थानिक महसूल यंत्रणा सहकार्यच करत नाही. काय करायला पाहिजे शेतकऱ्यांनी जर मानधन रस्ते करायसाठी कोणाची सपोर्ट करायला?
मुख्यमंत्री बळीराजा पांदन रस्ते योजनेमध्ये राज्य सरकारने ही फ्लॅगशिप योजना तयार केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी या योजनेला बजेटमध्ये जाहीर केला आहे. काल 1000 कोटी रुपये योजनेकरता पहिला टप्पा आला आहे. प्रत्येक विधानसभेत आम्ही 5 कोटी 10 कोटी रुपयाची योजना चालू केली आहे. डीपीसीमध्ये 12 स्त्रोत्र आम्ही दिलेले आहे. 12 स्त्रोत्र निधीचे कुठल्याही स्त्रोत्रात योजना करता येईल. खरं तर राज्याची जीडीपी वाढवायची असेल तर शेतकऱ्याला बारमाही रस्ता द्यावा लागेल. शेतकऱ्याच्या शेतीत रस्ता असेल बारमाही, शेतकऱ्याच्या शेतात पाणी असेल आणि शेतकऱ्याला 12 तास वीज असेल, शेतकऱ्याचा पोरगा कधी नोकरी मागायला जाणार नाही. या भूमिकेशी मी सहमत आहे आणि म्हणून देवेंद्र फडणवीस सरकारने, आमच्या सरकारने योजना तयार केली. या योजनेमध्ये पुढच्या वर्षी महसुली अधिकाऱ्याचं रँकिंग होणार आहे. महसुली अधिकाऱ्यांचं, कर्मचाऱ्याचं रँकिंग होणार आहे. तलाट्यापासून तर डेप्युटी कलेक्टरपर्यंत, डेप्युटी कलेक्टरपासून तर विभागीय आयुक्तापर्यंत आम्ही रँकिंग करणार आहोत. आणि ज्यांनी उत्कृष्ट काम केलं त्याचा सन्मान तर करणारच आहे. पण ज्यांनी एवढ्या मोठ्या फ्लॅगशिप योजनेमध्ये शेतकरी शेतमजुराला श्रीमंत बनणारी योजना, कारण या शेतीमध्ये रस्ता आला तर 2 पिकं येणार आहे शेतकऱ्याकडे आणि शेतकऱ्याच्या या रस्त्याने दोन्ही कडेला झाडं लावायची आहेत. 300 कोटी झाडं जे लावायचे आहेत. रस्ता उघडा करणे, रस्ता खुला करणे, दोन्ही बाजूला त्या ठिकाणी झाडं लावणे, बाउंड्री फिक्स करणे आणि या रस्त्याला मजबूतीकरण करणे, या सर्व गोष्टी आम्ही केलेल्या आहे. जो अधिकारी, महसूल अधिकारी या योजनेला सहकार्य करणार नाही त्याची आम्ही रँकिंग करणार आहोत. साहेब, आता आपण ते जे सलाईव्ह अनालिसिस किटचं पाहिजे केली आहे. ड्रगच्या अंमलाखाली वाहनं चालवणं त्यामुळे अपघात होत होते, मोठं चॅलेंज होतं. पण महाराष्ट्राने विशिष्ट नागपुरात देशात पहिल्यांदा ती किट आणली आहे. काय फरक पडेल असा? माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी मागच्या अधिवेशनात जाहीर केलं होतं की आमचं सरकार ड्रग्स विरुद्ध एक मोठी मोहीम घेऊन येत आहे. याचाच भाग म्हणून आमचे नागपूरचे कमिशनर श्री रवींद्र सिंगलजी यांनी, पोलीस कमिशनर यांनी एक आज नवीन तंत्रज्ञान महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा आणलेलं आहे. ही अशी मशीन आहे की तुमचं या ठिकाणी तुमच्या तोंडामध्ये ही चेक करताना तुम्हाला ही मशीनमध्ये जसं आपण ड्रंक्स अँड ड्राईव्हची टेस्ट करतो त्याप्रमाणे आपल्या तोंडामध्ये ती मशीन टेस्ट करतील आणि तुम्ही त्या मशीनच्या माध्यमातून जेव्हा त्याचे टेस्ट होईल, तो जो पाईप आहे तोंडामध्ये टाकणारा, तो पाईप जेव्हा मशीनमध्ये लावू, त्या मशीनमध्ये कुठलं ड्रग किती वाजता घेतलं, किती ग्राम घेतलं, कुठल्या पद्धती, विदेशी होतं का देशी होतं, सारं म्हणजे जगातले जेवढे ड्रग्स आहे कुठलाही ड्रग्स आयडेंटिफाय करता येईल अशी मशीन आहे. ही मशीन पहिल्यांदा नागपूरमध्ये आली आहे. ही मशीन आम्ही मोठ्या प्रमाणावर आता लॉन्च करणार आहे. डीपीसीच्या नाविन्यपूर्ण योजनेमध्ये 15 मशीन पुन्हा देण्याचा निर्णय आज केला आमचे कलेक्टर आणि आम्ही. आणि या नागपूरमध्ये संपूर्ण ज्या ज्या ठिकाणी पोलिसांना डाऊट आहे, पोलिसांना संशय आहे की या ठिकाणी कॉलेजच्या बाहेर काही लोक विकतात आहे, काही ठिकाणी असे स्पॉट आहे ज्या ठिकाणी रात्री लोक एकत्र येतात, त्या ठिकाणी काही पांठेले आहेत, काही हट्टेले आहेत, सर्व वॉच सरकार करणार आहे. डिजिटल वॉचिंग करणार आहे आणि सोबत हे मशीन राहणार आहे. यामधून आता ड्रग्स विरोधी अभियान अत्यंत तीव्र होणार आहे. नागपूरमध्ये हा पहिला प्रयोग आज महाराष्ट्र दिनानिमित्त सुरू झालेला आहे. मी पोलीस कमिशनर रवींद्र सिंगल यांचे आभार मानतो, अभिनंदन करतो. सर, एक प्रश्न असा आहे, महापौर पण इथे आहे. रिंग रोडचा प्रश्न असा आहे, इनर रिंग रोड जो आहे 40 किलोमीटरचा, तो जेव्हा बांधला, पीडब्ल्यूडीने बांधला, नंतर बाजूला पट्टी सुटली आहे, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालं आहे. मटणाची दुकानं भर चौकात लागलेले आहे आणि बाकी ठिकाणी काही रहिवासी पण हे झालेलं आहे. 40 किलोमीटर परिसरामध्ये जी पट्टी सुटली पीडब्ल्यूडीची, 40 किलोमीटर इनर रिंग रोडच्या ठिकाणी पीडब्ल्यूडीचा रोड जेव्हा तयार केला तेव्हा काही बाजूला पट्टी सुटली आहे रोडची. जागा पीडब्ल्यूडीची आहे, लोकांनी अतिक्रमण केलं आहे. मटणाची दुकानं वगैरे तर मानेवाडा चौकात मटण मार्केटमधूनच, श्रीनगर कन्याकुमारी हायवे हा मटण मार्केटमधूनच जातो आहे. तर 40 किलोमीटरच्या याच्यामध्ये पीडब्ल्यूडी, एनआयटी, एनएमसी, एनएमआरडीए या संदर्भामध्ये सामान्य माणसाला न्याय मिळेल आणि जे इलिगल दुकानं आहेत ते हटतील यासाठी काय करावे? मी स्वतः या आठवड्यात एक बैठक घेईल
आणि या सर्व 5ही अधिकारी याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहे. 5 विभाग, 5ही विभागाची बैठक घेऊन त्या ठिकाणी हे अतिक्रमण काढून ॲक्सिडेंट मुक्त नागपूरकरता आपण काम करू. एक महत्त्वाची गोष्ट आहे, नागपूरमध्ये नागपूर शहर पोलिसांचं ऑपरेशन U-टर्न पुन्हा एकदा सुरू झालेलं आहे. अंमली पदार्थ चाचणी मोहीम ही सुरू झाली आहे. अंमली पदार्थ चाचणी मोहीम ऑपरेशन U-टर्नमध्ये सुरू झालेली आहे आणि बेदरकार वाहन चालवणारे, स्पीडने वाहन चालवणाऱ्या लोकांनाही लगाम बसणार आहे. 5 लाख युवकापर्यंत ही मोहीम जाणार आहे. रस्ते सुरक्षा अधिक बळकट करण्यासाठी आणि बेदरकार वाहनावर आळा घालण्यासाठी नागपूर शहराचे महत्त्वपूर्ण पाऊल आहे. यामध्ये 1 मे 26 पासून वाहन चालकाची अंमली पदार्थ सेवन चाचणी होणार आहे, ड्रग टेस्टिंग होणार आहे, ड्रंक अँड ड्राईव्हची टेस्टिंग आम्ही करणार आहोत आणि जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयापर्यंत पोहोचण्याचं लक्ष्य या मोहिमेच्या माध्यमातून आहे. धन्यवाद.